वाढदिवसाच्या सकाळी सकाळी आरोहीने खूप सुंदर असं ग्रीटिंग माझ्यासाठी बनवलं आणि ती दरवर्षी बनवत असते. मुलगी आपल्याला असल्यावर ह्या गोष्टी घडतातच. तुमच्याही मुली असं करता का? मला नक्की कमेंट करून सांगा. आता या दिवशी म्हणजेच शुक्रवारी वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला जायचं होतं एका मैत्रिणीकडे सवाष्णी जेवणासाठी. मग काय मी कॅब बुक केली आणि आम्ही गेलो मैत्रिणीकडे. सवाष्णी जेवण होतं आणि बिचारीने म्हणजे माझं घर तिचं घर खूप लांब होतं, पण तिचा आग्रह होता. खरं तर ती मैत्रीण पण आहे, बहीण पण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तिच्याकडे सवाष्णींचा कार्यक्रम झाला. मग तिने ओटी वगैरे वगैरे भरली आणि नंतर मग आम्ही घरी आलो. मग बाकीची कामं वगैरे केली आणि संध्याकाळी गावात गेलो. कारण दुसऱ्या दिवशी कुळाचार होता, चैत्र पौर्णिमा होती. मग सवाष्णीचं सामान वगैरे आणि गावात इतकी गर्दी होती कारण कारण अर्थात हनुमान जन्मोत्सव होता आणि रामरथसुद्धा निघणार होता. तर त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती. आणि ना नेहमी कोणी ना कोणी घरी चालू असतं प्रत्येक वेळेस आणि मग ती ओटी भरण्यापेक्षा असं छान अशा पर्स वगैरे घेतल्या तर बायकांना पण आवडतं आणि ते युजफुल होतं. म्हणून माझ्या पर्स संपल्या होत्या. मग त्या आणण्यासाठी मी गावातही गेली होती आणि नंतर किराणा दुकानात गेली. नंतर महाराजांच्या दर्शनाशिवाय वाढदिवस काय कुठलाच दिवस असा जात नाही. महाराजांचं दर्शन घेतलं, खूप जास्त छान वाटलं. मग दर्शन करून झाल्यावर बाहेर जेवायला गेलो. खरं तर बड्डे म्हटलं तर मला माझ्या बड्डेचं काही कौतुक नाही, 2 लेकरांचं आणि नवऱ्याच्याच बड्डेचं जास्त कौतुक असतं मला. आता वाढदिवस होता म्हणजे काहीतरी जेवायला पाहिजे बाहेर म्हणून माझ्या आवडत्या शगुन थाळीला जेवायला गेलो आणि बस. बाकी काही जास्त केलं नाही. आता गिफ्ट म्हणाल तर आयुष्यात खूप काही दिलं आहे, तेच माझ्यासाठी गिफ्ट आहे आणि केक वगैरे कट करायला मला स्वतःला आवडत नाही.